नमस्कार. रंगा येई वो या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत करवीर नगरीत, कलाकारांच्या नगरीत, कोल्हापूरला, जी चित्रनगरी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रत्येक नाव सार्थक झालेलं आहे आणि या सार्थकतेमध्ये इथल्या कलाकारांचा, त्यांच्या अथक मेहनतीचा वाटा खूप मोठा आहे. असेच एक सर आज आपल्याला भेटणार आहेत. त्यांचं नाव आहे गणपतराव माजगावकर. काही माणसं जन्माला येतात ते शिक्षक म्हणूनच. लहानपणापासून मातीशी खेळणं, मूर्ती बनवणं, त्यासाठी सातत्य आणि लक्षपूर्वक पाहणं, त्यातूनच गणपतरावांमधला शिक्षक घडला. योग्य अयोग्य याची स्वतःला होणारी जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं त्यांना महत्त्वाचं वाटू लागलं. म्हणूनच आज अनेक विद्यार्थी घडवता घडवता ते आदर्श विद्यार्थी झाले आणि आदर्श गुरु पारितोषिक मिळवतेही झाले. त्यांना सगळे सर म्हणूनच ओळखतात. सर म्हणूनच त्यांची कारकीर्द बहरलेली आहे. तर आपण आज त्यांच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. गणपतराव माजगावकर सर. सर नमस्कार. नमस्कार. कसं आहे, तुमचं सर म्हणून नाव जे आहे ते तुमचा सगळा बायोडेटा बघितल्यानंतर लक्षात आलेलाच आहे की तुमची कारकीर्दच मुळात सर म्हणून झालेली. बरोबर. या कलानगरीचा एक वेगळा वारसा आहे आणि तो वारसा जपण्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने कार्यरत आहात. तर ह्या कारकिर्दीला तुमच्या सुरुवात कशी झाली आणि तुम्ही आता हा जो कुंभार वाडा म्हणून आहे, कुंभार समाजाचा, इथे कसे आलात? इथूनच मला सुरुवात करायची. हां, मी पूर्वी गावात राहत होतो, पण गावातली घरं खूप छोटी छोटी व्हायला लागली आणि त्याच्यामुळे मग आम्हाला आमच्या वडिलांनी इकडे नवीन प्लॉट घेतला आणि मग आम्ही इकडे बापट कॅम्पमध्ये राहिले. आता बापट कॅम्प खरं ॲक्च्युली बापट हे नाव जे पडलं ते अपभ्रंश झालेलं आहे. पूर्वी बेपट म्हणून एक इंजिनियर होते ते. बरं. ब्रिटिशांच्या पिरियडमध्ये. बरं. तर त्यावेळे ते बेपटचं नाव जण बापट असं झालं ते आणि ते नंतर बापट कॅम्प असं झालं त्याचं. असे आख्यायिका आहे. म्हटलं खरं मध्ये त्यातलं काहीच माहीत नाही मला, कारण ते शाहू महाराजांच्या पिरियडमधलं होतं. आणि मी सुरुवातीला ज्यावेळेस लहानपणी होतो त्यावेळेस माझ्या आजूबाजूला बरेच कलावंत चित्रकार गणपतराव वडंगेकर म्हणजे कोल्हापूरातले प्रसिद्ध, ते मला जवळजवळ काकाच लागतात. ते नंतर टी के वडंगेकर. काय नाव त्यांचं? गणपतराव वडंगेकर. वडंगेकर खूप प्रसिद्ध वॉटर कलिस्टमध्ये कोल्हापूरमध्ये त्यांचं हातखंडा होता. कोल्हापूर स्कूलमध्ये जसं मुंबईला हळदणकरांचं नाव होतं वॉटर कलरमध्ये काम करणारे, तसेच हे एक तपस्वी कलावंत. आपण त्यांना कला महर्षी म्हणून, आम्ही कोल्हापूरच्या लोक त्यांना कला महर्षी म्हणतो. बाबूराव पेंटर म्हणा की आपला गणपतराव वडंगेकर यांच्या आजूबाजूचा सहवास असल्यामुळे मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. मी लहानपणापासून चित्र काढायचंच. त्यावेळेला कलामदीर म्हणून एक संस्था होती, जिथे गणपतराव वडंगेकरांची ती संस्था, तिथे मी सुरुवातीला ड्रॉइंग ग्रेडच्या परीक्षा पास झालो. बरं. आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी मग मी दळवीदार इन्स्टिट्यूट म्हणून आहे कोल्हापूरला, त्यांच्याकडे लक्ष्मीपुरीमध्ये त्यांच्याकडे शिकायला गेलो. पण मला एक सांगा सर, तुमच्या घरामध्ये कलेचा वारसा जसा काकांच्याकडे होता म्हणाला, तसं आई वडील काय झालं, माझे वडील गणपती करायचे. म्हणजे आमच्या गणपतीचा मोठा कारखाना होता. तर मला त्यांनी आर्ट स्कूलला का घातलं की माझा हात बरा होता आणि आपला मुलगा गणपती करण्यात आपल्याला जरा हातभार लावेल म्हणून त्यांनी मला आर्ट स्कूलला घातलं. म्हणजे हा व्यवसायाचा भाग झाला. आणि त्याच्यामध्ये चित्रकला माझ्या मुळात चांगली होतीच. पण मी कोल्हापुरामध्ये ॲक्च्युली मला शिल्पकला पण करायची होती, पण इथं आर्ट स्कूल नव्हतं. फक्त मुंबईला जेजेस कोल्हापूरमध्ये त्याची सोय होती, सुविधा होती. पण मला ते करणं शक्य नव्हतं, कारण माझी त्यावेळी परिस्थिती एवढी चांगली नव्हती. कारण माझी पालखी मला मुंबईला पाठवून त्याचे सगळ्या खर्च करणं शक्य नव्हतं. म्हणून मी कोल्हापुरामध्ये चित्रकला शिक्षण घेतलं आणि चित्रकला शिक्षण करता करता मी शिल्पकलेकडे पण आणि मूर्तिकामाकडे वळलो. पण मग मूर्तिकाम गणपतीचंच करायचं की आणखी काही करायची? म्हणजे बरीचशी ब्रॉन्झ वगैरे मी काही केलं नाही, परंतु मी
छोटे छोटे अँटिक्स असतात, त्याची मी कामं केली क्लेमध्ये. त्यावेळी आमच्यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिस नव्हतं, म्हणजे अस्तित्वात होतं पण वापरण्यात फारसं नव्हतं. त्यामुळे मातीची चित्र आम्ही करायची. आणि विशेष म्हणजे मी शिकत असताना ती चित्र विकत बसायला मी महाद्वार रोडला बसायचं चित्र विकायला. आणि आर्ट स्कूल झाल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान 5-6च्या दरम्यान ती चित्र घेऊन मी महाद्वार रोडला चिखत्री विकत बसायची. आणि त्या दरम्यान मी स्केचेस करायचो. तर त्यावेळी मला स्केचेसची पण खूप आवड होती. मग फावल्या वेळेला ज्यावेळी गिऱ्हाईक नसतं त्यावेळी मी स्केचिंग करायचं. त्यामुळे स्केचिंगची आवड निर्माण झाली. आणि मग मी आर्ट स्कूलला गेल्यानंतर मी बऱ्याच आर्ट स्कूलमध्ये सुद्धा एक वरच्या दर्जाचा विद्यार्थी म्हणून नावाजलेलो होतो. ते तर तुमच्या कलेच्या जो काही तुमचा हातखंड आहे निसर्ग चित्र, तर त्याच्यामुळे ते कळतंच आहे. पण सर, ही तुम्ही ज्या वेळेला चित्र विकायला रस्त्यावर बसायचा, तर त्यावेळेला तुम्हाला घरच्यांनी काही विचारलं होतं? नाही, काय होतं, माझा तो व्यवसायच होता घरच्या लोकांचा आमच्या. त्यामुळं फावल्या वेळेत काय करायचं म्हणून मी चित्र विकत बसायचं. आणि आमची त्यावेळी परिस्थिती एवढी गरीब होती तुम्हाला मी सांगतो की ते चित्र विकल्यानंतर संध्याकाळी 9च्या दरम्यान आम्ही दुसऱ्या दिवशीचा जो दैनंदिन लागणारा जो व्यवहार होता, की तांदूळ असतील, जोंधळे असेल, चहा साखर पावडर, ही त्यानंतर विकत घेतली जायची आमची. अरे बापरे, एवढी परिस्थिती आमची गरीब होती त्या दरम्यान. तर याच्यातून व्यवसाय करून चित्र शिक्षण घेतलं मी. आणि GDAT झाल्यानंतर मात्र मग मला जरा बरे दिवस आले. मी सांगलीचे आर्ट स्कूल जे आहे कला विश्व महाविद्यालय म्हणून, तिथे मी सर्व्हिस लागलो, असिस्टंट लेक्चर म्हणून लागलो. आणि प्रिन्सिपल म्हणून 2006ला रिटायर झालो मी. समजा 1971 पासूनला मी टीचिंग फील्डमध्ये आहे. त्यामुळे मला मॅक्झिमम ओळखताना सर म्हणून ओळखले जातं. हा जो मधला प्रवास आहे की चित्र विकणं, आणि आजकाल एक्झिबिशन भरवली जातात, म्हणजे अगदी एअर कंडिशन ह्या असतात, गॅलरीज असतात, तिथे चित्र लावली जातात आणि मग तिथून ती विकली जातात. तुम्हाला रस्त्यावर बसून ती विकावी लागली होती. हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तुमचं एक्झिबिशन ज्या वेळेला अशा मोठमोठ्या गॅलरीजमध्ये लागलं, त्यावेळेला काय वाटलं? त्यावेळेला वाटलं की आपण रस्त्यावरून परत आता गॅलरीमध्ये आलेलो आहे. आणि त्यामुळे त्याची व्हॅल्यू पण वाढते. रस्त्यावर बसून विकणं आणि गॅलरीमधले चित्र विकणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. कारण त्याला एक वेगळा स्टेटस निर्माण होतो. आणि गॅलरीसुद्धा तुम्हाला दिली जाते त्यावेळी तुमचा कामाचा दर्जा बघून गॅलरी दिली जाते. कुणालाही गॅलरी मिळत नाही. आणि त्यावेळेला आम्हाला कामाचा दर्जा बघूनच आम्हाला गॅलरी मिळाली गेली होती. बरं. पण मग तुम्ही ज्या वेळेला विकत बसायचं त्यावेळेला तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी असं कधी बघितलं होतं तुम्हाला? बऱ्याच लोकांनी बघितलं. माझ्या आर्ट स्कूलमधले माझी काही मित्र, काही मैत्रिणी वगैरे, त्या सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे मला थोडी लाज पण वाटायची की आपण रस्त्यावर बसून काहीतरी विकतोय वगैरे. पण त्या इलाज पण नव्हता मला. कारण ते केल्याशिवाय मला दुसऱ्या दिवशीचं जी आपण उपजीविकेचं साधन म्हणतो ते होणं शक्य नव्हतं. बरं. आता ज्या वेळेला आपण कोल्हापूरला रस्त्यावर चित्र मांडायचो, आता जहांगीर आर्टच्या समोरसुद्धा जी गॅलरी आहे आपली मुंबईतली, त्याच्या बाजूला सुद्धा काही चित्र अशी बाहेर रस्त्यावर, ज्यांना गॅलरी मिळत नाही, ते बाहेर लावतात आणि तिथूनही ते विकतात. पण ह्या अशा विकण्यांचा आपल्या करिअरवर काही परिणाम झाला? नाही, काही झालं नाही. काही झालं नाही. म्हणजे लोकांना आवडणारीच चित्र द्यायला पाहिजे. मी कसं होतं, मी चित्र काढत असताना मला आवडतं ते मी चित्र पेंट करतो. लक्षात आलं का? आणि ते सर्वसामान्यांना पण आवडतं. आणि फक्त सर्वसामान्यांना आवडतं असंही नाही आहे की मला ज्यावेळेला एक्झिबिशनला किंवा वेगवेगळे स्टेट आर्ट एक्झिबिशन, बॉम्बे आर्ट आर्ट्स ऑफ इंडिया, ही जी प्रदर्शनं भरतात मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट व्हायचा. आणि त्याच्यानंतर माझी तिथून चित्र परत सहसा आली नाहीत. म्हणजे फक्त सर्वसामान्य लोकांना आवडतील अशी नाही आहेत, तर ती कला रसिकांना आणि जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनाही माझी चित्र आवडायची. बरं सर, तुम्ही जी चित्रकलेची पहिल्या निसर्ग चित्रांनी सुरुवात केली, तुमची निसर्ग चित्र पाहताना सुद्धा एक वेगळा आनंद त्याच्यातून मिळतो, हा अगदी नक्की. कारण त्याच्यातले रंग जे खरं तर डोळ्यांना कधीही निसर्गात दिसत नाहीत असे, तेही वापरलेले आहेत तुम्ही. म्हणजे त्याचा एक वेगळा गालिचा तयार केलेला आहे. तुमची दृष्टी काय होती त्याच्या मागे? आता सुरुवातीला मी जेव्हा शिकलो कोल्हापूर स्कूलमध्ये,
तर त्यावेळेला जी निसर्गचित्र होती हुबेहूब समोरचे दिसायचे दृश्य काढायचं. बरोबर. लक्षात आलं का? पण नंतर ज्या वेळेला मला माझ्या एका एक्झिबिशनमध्ये NS बेंद्रे म्हणून नावाचे एक आमचा ग्रुप शो होता तो, प्रसिद्ध चित्रकार NS बेंद्रे, ते एकदा आले मुंबईमध्ये आणि मी त्यांना ओळखत होतो, ते आम्हाला ओळखत नाही, आम्ही ज्युनियर होतो त्यावेळेला. आमचा पहिला दुसरा शो असेल साधारणतः. तर सरनं म्हटलं आम्हाला काहीतरी सांगा याच्यामध्ये. तर ते म्हणले बरं म्हणले, 5 मिनिटांनी परत आले. अरे बाळांनो म्हटलं तुम्ही अजून समोरचं रंगवत आहे, अंतर्मनातलं रंगवायला पाहिजे म्हणतो. समोरचं रंगवत आहे, समोरचं जे जे दिसतं तसं फोटोग्राफीमध्ये जसं कॅमेऱ्यामध्ये येतं तसं रंगवता, तसं नका करू. तर समोरच्या दृश्याचा जो परिणाम तुमच्या मनावर झालेला असतो तो आत्मसात करा, त्याच्यावरती संस्कार करा आणि नंतर ते बाहेर काढा. बरं. आणि त्यामुळं माझी चित्र, निसर्गचित्र आहेत ना, ही वेगळी का वाटतात? त्याचं कारण आहे की मी आहे तसं रंगवत नाही आहे. सुरुवातीला मी रंगवत होतो आहे तसं, कारण ती पहिली स्टेपच असती, समोरचे दिसतं ते रंगवणं ही सुरुवातीची स्टेज असते. पण नंतर ज्यावेळेला तो चित्रकार त्याला मॅच्युरिटी येते किंवा त्यावेळेला त्याला समज येते जेवढी, मग त्याच्यानंतर तो समज बदलत जातो तो. बरोबर. तर आहे तसं चित्र न काढता, म्हणजे आहे तसं ज्यावेळेला कॅमेराचा शोध लागला तेव्हा आहे तसे चित्र काढणं हा जो नवीन इझममध्ये न बसणारा किंवा लोकांना हे काय कॅमेऱ्यामध्ये येऊ शकतं, पण माझी चित्र कॅमेऱ्यामध्ये आणि समोरच्या दृश्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. मी ज्यावेळेला रचना ज्यावेळेला करतो किंवा मी पहिल्यांदा काय करतो, ज्यावेळेला बीटवर जातो तर मी स्केचिंग करून आणतो. पूर्वी कॅमेरा वगैरे नव्हता मी शिकत असताना, किंवा मला त्याची घेणं शक्य नव्हतं. तर मी काय करायचं, बाहेर गेल्यानंतर छोट्या कागदावरती जर स्केच करून आणायचा आणि ते आणल्यानंतर मी घरात आणून त्याच्यामध्ये बदल करायचा खूप मी, आणि मग मी मला पाहिजे तसं मांडायचं. त्याच्यामध्ये मग डिझाईनचे प्रिन्सिपल्स असतील, त्याच्यामध्ये लय कशी आणता येईल चित्रामध्ये, रंगसंगती कसं आणता येईल, हार्मोनी कशी आणता येईल, टोन व्हॅल्यूज कसे कंट्रोल करायच्या, या सगळ्या गोष्टीचा मी चित्र काढताना विचार करतो. म्हणजे त्यामुळे मग काय होतं, माझं चित्र ही निसर्गचित्र जसं हुबेहुब आहे तसं दिसत नाही आहे, ते मी संस्कार घेऊन आलेलं असतं. ते म्हणजे एक असं म्हटलेलं आहे की निसर्गचित्र ही निसर्गाची प्रतिकृती असू नये, ते परावर्तित रूपांतर असावं. सर, तुम्ही मगाशी हार्मनीचा उल्लेख केला. ती हार्मनी म्हणजे काय आणि ती चित्रात कशी येते? आता कसं असतं, चित्र म्हटल्यानंतर रंग, रेषा, आकार, पोत हे सगळे मिळून एकत्र आपण मांडणी करतो त्याची. बरोबर. मग दिलेल्या अवकाशामध्ये ते नेमकं कोणत्या ठिकाणी मांडलं असताना ते चांगलं दिसेल किंवा त्याचं सौंदर्य वाढेल किंवा त्याचं कलामूल्य वाढेल, आपण असं म्हणूया. आणि हे सगळे कंपाऊंडर्स असतात, ही सगळी जी डिझाईनची प्रिन्सिपल्स किंवा फंडामेंटल्स असतात, त्याचं सगळं एकत्रीकरण करतो आपण. आणि हे सगळं करत असताना सुद्धा त्यातला कुठलाही आकार आपल्याला डिस्टर्ब करणार नाही याची आपण काळजी घेतो. मग सर्व आकार, रंग, रेषा एकमेकाशी असे संलग्न जर आले, एकमेकाशी मिळून आले, तर त्याची जी एक हार्मनी तयार होती, त्याला आपण हार्मनी असं म्हणतो. एक पॉल क्ली म्हणून प्रसिद्ध चित्रकार आहे, पॉल क्ली. तर तो काय म्हणतो की त्याचा एक सिद्धांत आहे की एखादं झाड निसर्गामधले सूर्यप्रकाश खचून घेतो, हवा शोषून घेतो, जमिनीतून पाणी शोषून घेतं, खत शोषून घेतं. बरोबर. सगळं ऑब्झर्व करतं. ते सगळं ऑब्झर्व केल्यानंतर ते काय करतं की त्याच्यातून नवनिर्माण करतं. ते म्हणजे काय, ते पानं, फुलं, फळं हे नवनिर्माण आहे. बरोबर. ते झाड आहे तसा सूर्यप्रकाश टाकत नाही, आहे तसे खत टाकत नाही, आहे तसं पाणी सोडत नाही. तर काय करते, सगळं शोषून करतं, ते बरोबर आत्मसात करतं. आणि त्याच्यातून जे देतं ना त्याला आपण नवनिर्माण म्हणतो, त्याला आविष्कार म्हणतो आपण. तसं पेंटिंगमध्ये व्हायला पाहिजे. सगळी तुम्ही ऑब्झर्व करा, निसर्गातलं सूर्यप्रकाश ऑब्झर्व करा, हवा, पाणी सगळं ओढून घ्या, शोषून घ्या, आणि आहे तसं न सोडता त्याच्यातून संस्कार करून तुम्ही बाहेर काढा. म्हणजे आपण एक निसर्गाचा भाग व्हायचं आहेच ऑलरेडी आपण. हो, लक्षात आलं, आपण सुद्धा एक निसर्गाचाच भाग आहोत, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. मग या सगळ्या प्रवासामध्ये निसर्ग चित्राकडून तुम्ही एक वेगळी ही स्टाईल ॲक्सेप्ट केलीत किंवा ती फुलवण्याचा प्रयत्न केलात, ती कोणती? आता कसं आहे, निसर्ग चित्र मी जेव्हा करतो तर पेंटिंग करत असताना मी अगदी सुरुवातीला पेंटिंग
माझी जी स्टाईल होती, ऑइल पेंट हे ट्रान्सपरंट पद्धतीने वापरत होतो मी. म्हणजे ऑइल कलर हे ओपेक माध्यम आहे ॲक्च्युली. बरं. पण मी वापरताना सुरुवातीची माझी काही पेंटिंग्स होती तर मी ती ट्रान्सपरंट पद्धती, म्हणजे जसं वॉटर कलर करतो आपण तशी मी ऑइल कलर केली. बरं. माध्यम फक्त वॉटर कलरच्या ऐवजी ऑइल वापरलं. तिथे मी पाणी वापरत होतो, याच्यामध्ये टर्पंटाईन लिन्सॉइड ऑइल मी जास्त प्रमाणात वापरलं. आणि व्हाईटचा पांढऱ्या रंगाचा जो प्रमाण आहे ते अगदी जी निग्लिजिबल म्हणजे असेल नसेल, म्हणजे समजा 90%पेक्षा 10%च फक्त मी व्हाईट कलरचा वापर केला. मॅक्झिमम मी ट्रान्सपरंटमध्ये केली. आणि नंतर मग ज्या वेळेला मला असं लक्षात आलं की आपल्याला हे ज्यावेळेला करून ज्यावेळेला आपल्याला बदल पाहिजे असं असतो आपल्याला माणसामध्ये. शेवटी एक माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते की माणसाला बदल पाहिजे असतो, कलावंताला बदल पाहिजे असतो. बरोबर. मग नंतर मी ऑइल पेंटकडे वळलो आणि ऑइल पेंटमध्ये नंतर मी ओपेककडे गेलो. फक्त म्हणजे मीडिया चेंज केलात तुम्ही? माध्यम तेच ठेवलं, फक्त टेक्निक बदललं मी. बरं. त्याचं तंत्र बदललं मी. सुरुवातीला मी व्हाईट ज्यावेळेला माझ्या पेंटिंगमध्ये मला पांढरा रंग पाहिजे असेल तर मी कॅनव्हास ठेवायचो. आता मी रंग लावायला लागलो. बरं. पांढरा रंग मला जर पाहिजे असेल, एखादं व्हाईट पॅच पाहिजे असेल मला, तर मी व्हाईट कलर लावायला लागलो. पूर्वी मी कॅनव्हास ठेवत होतो तसाच ट्रान्सपरंटमध्ये. ओके. रंगात येई वेळ. आज गणपतराव माजगावकर सरांचे अनेक विद्यार्थी फार वेगवेगळं काम करताना दिसतात. त्यापैकी अनेक जण प्राचार्य आहेत, काही अजूनही शिक्षकांच्या भूमिकेत आहेत, तर काही वेगवेगळ्या चित्रांचं प्रदर्शनही करतात. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पारितोषिकांचं श्रेय गणपतराव माजगावकर सरांच्या मार्गदर्शनालाच ते देतात. म्हणूनच यश हे केवळ चित्रात न राहता ते सर्वदूर पसरत जात आहे आणि हे आनंदाचं चित्र आहे असंच गणपतराव माजगावकर सर मानतात. या सगळ्या प्रवासात तुम्ही ज्या वेळेला शिक्षक होतात तर त्यावेळेला तुमच्या भूमिकेतून काही विद्यार्थी कसे तयार झाले? मी शिकवत असताना मला काय येतं याच्यापेक्षा तो विद्यार्थी त्याची काय आवड आहे, त्याचं काय लायकिंग आहे, त्याचा ॲटिट्यूड काय आहे, त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करत असे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळं मार्गदर्शन माझं असायचं. एक गोष्ट मी एकाला सांगेन ती दुसऱ्याला सांगणार नाही, कारण मला माहीत आहे की हा विद्यार्थी टॅलेंट काय आहे आणि तो मला फुलवायचा आहे. एका विद्यार्थ्याचं ड्रॉइंग चांगलं असेल तर त्याला मी ड्रॉइंगवरती जास्त भर द्यायचा. एखादं कलर काम चांगलं करतो, रंगकाम, मग त्याला सांगायचं तू रंगकाममधनं काम कर. एखादं फिगर ड्रॉइंग चांगलं करणार असेल त्याला सांग तू फिगर पेंटिंग कर. जगात काय चाललं याला फारसं महत्त्व नाही आहे, तुला काय आवडतं, तुला काय सांगायचं आहे समाजाला. मग त्याप्रमाणे मी त्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला मी वेगळ्या पद्धतीने सांगत होतो. एकसारखं मी कधीच सांगितलं नाही. रंगात येई वेळ. विशेष करून सरांची चित्र ही निसर्ग चित्र आहेत आणि तीही सुरुवातीची त्यांची चित्र जर बघितली तर ती वास्तवतेला धरून आहेत. परंतु कालांतराने त्यांच्या चित्रामधला जो बदल आहे तो हळूहळू आम्हाला दिसत गेला. कोल्हापूरची चित्रकला, वास्तववादी चित्रकला आणि सरांची जी चित्रकला बघितली तर याच्यामध्ये आता थोडा बदल झालेला दिसतोय आम्हाला, कारण वास्तवापासून थोड्या प्रमाणात अमूर्ततेकडे जाणारी सरांची चित्र आहेत. स्वतःचा निसर्ग निर्माण करणारे सर, कारण त्यांचं प्रत्येक चित्र पहा निसर्ग चित्र वाटतं, पण निसर्गात तसं कुठं चित्र नसतं. या ब्रह्मांडात बघा सरांनी काढलेलं चित्र कुठंच नसतं, पण प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तीला, कला रसिकाला ते निसर्ग चित्राचंच चित्र आहे असं जाणवतं नक्कीच. असे एक सर, त्यांचा निसर्गाचा अत्यंत खूप गाढाभ्यास आहे. निसर्गात ते सदैव फिरायचे, निसर्गातून प्रेरणा घ्यायची. सरांच्या ह्या निसर्गाची खासियत आहे. सरांच्या आज भारतामध्ये तुम्ही बघा अनेक निसर्ग कलावंत आहेत, पण सरांचं निसर्ग चित्र हे अत्यंत अद्वितीय आहे. सरांच्या चित्रातली जी निसर्ग चित्रणातली सिम्प्लिसिटी आहे, निसर्गाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फारच आम्हा विद्यार्थ्यांना व कला रसिकांना भावत असतो. सरांची चित्र, त्यांचे विषय हे पूर्णपणे कोल्हापूरच्या मातीला पकडून ठेवलेली आहेत. कोल्हापूरच्या आजूबाजूची निसर्ग दृश्य आहेत, परंतु ती कुठंही निसर्गाची प्रतिकृती वाटत नाहीत. सरांची जी चित्र आहेत ती सरांच्या मनातून आलेली आहेत. सरांना एखाद्या दृश्याबद्दल काय वाटतं, चित्र बघितल्यानंतर त्याचा मनावर काय खोल परिणाम होतो, तो सरांनी आपल्या चित्रामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 5 वर्ष मी कलाविष्य महाविद्यालयामध्ये शिकायला होतो. आदरणीय माजगावकर सर मला शेवटच्या वर्षाला शिकवायला होते, पण लाभले मात्र पूर्ण 5 वर्ष. कारण प्रथम वर्षापासून त्यांची चित्र आम्हाला सतत पाहायला मिळायची. त्यातून सराव आणि कठीण परिश्रम
याचं महत्त्व त्यांनी न सांगताच आम्हाला कळलं. त्यांची चित्रे सर्वसामान्यांपासून ते कलेतील खऱ्या जाणकारांपर्यंत सर्वांना समजणारी, आनंद देणारी अशी असायची. समोरचं दृश्य न रंगवता त्या निसर्गातला आत्मा रंगवण्याचं कार्य त्यांच्या चित्रातून दिसून येतं. म्हणून सरांची चित्रे खूप वेगळ्या धाटणीतली व एक उच्च दर्जाची अशी वाटतात. असे शिक्षक, कलावंत सर्वांना लाभोत. आम्हाला लाभले आमचं नशीब. आम्ही नशीब समजतो. आज सरांमुळेच आम्ही इथे आहोत. आज सरांचे बरेच विद्यार्थी भारतामध्ये, भारताच्या बाहेर कलाक्षेत्रामध्ये अत्यंत उच्च पदावरती आहेत. शतशः आभार सर. तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलं ते छोटे रोपटे किंवा एखादं बोन्साय होण्यासाठी नाही, तर एक पूर्ण वटवृक्ष होण्यासाठी. धन्यवाद सर. शतशः धन्यवाद. रंगात येई वेळ. मी चित्रकार म्हणून तर होतोच, कारण माझी बरीच एक्झिबिशन म्हणजे जहांगीरमध्ये वगैरे झालीत. मला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले पेंटिंगला. पण ॲज अ टीचर म्हणून मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2004मध्ये आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला. सर, तो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याच्यापेक्षा तो आनंदाने दिला गेला. आणखीन तो विद्यार्थी प्रिय असल्यामुळेच तुम्हाला मिळाला, हे तितकंच खरं हे आहे. भी आणि मी सांगतो की पुरस्कार मिळण्यासाठी मी कोणाचेही रेफरन्स किंवा पत्र घेतलेलं नाही. हे मी असं ठरवलं होतं की मला मिळू द्या अगर नाही मिळू दे, तो प्रश्न नाही आहे. पण मी जे करतो ते लोकांना किंवा समाजाला किंवा तिथली जी कमिटी होती, कमिटीला आवडते का नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं आहे. ते मागून घेतलेला अवॉर्ड मला पण तो फारसा आवडत नव्हता. कारण मला आत्ता मिळाले सगळे अवॉर्ड्स आहेत. मी आहे कोल्हापुरात, हो, मुंबईमध्ये जजिंग चालायचं. माझे कोणीही मित्र ओळखीचे किंवा असं कोणी नसताना सुद्धा मला अवॉर्ड्स मिळते, याला जास्त महत्त्व आहे. तुमचं काम बोलायला लागलं, काम लोकांना आवडायला लागलं लोकांना. आणि फक्त चित्रकारांना असं नाही, रसिकांनाही आवडायला लागलं, सामान्य माणसाला आवडायला लागलं. कारण माझी चित्र जी होती ना ती सर्वसामान्य लोकांना आवडतील अशी होती आणि त्याच्यामध्ये कलामूल्यही होती. जी नुसतं बरेच वेळा काय होतं की काही कलावंत असतात ते लोकांना आवडेल तशी चित्र काढत जातात. त्याच्यामध्ये कलामूल्य कमी होतं. कारण तुम्ही कसं सवयीने चित्र चांगलं काढता आणि एकदा सवय तुम्हाला झाली चित्र काढायची की तुम्ही तर अडकून पडता. आणि एकदा सेल होतो म्हटल्यानंतर, विक्री होते म्हटल्यानंतर कलावंत काय करतो तशी चित्र काढायला लागतो. आत्ता माझा एक नवीन उपक्रम मी करतो. आता मी लँडस्केप्स म्हणजे माझी पेंटिंग्स आणि मी पुस्तक एक प्रदर्शित करायला माझ्या डोक्यामध्ये आहे. हे डायरीमध्ये मी सगळं लिहून ठेवलं आहे. त्यामध्ये माझे विचार मी मांडलेत पेंटिंगविषयी. ते दोन्ही माध्यमामध्ये मांडतोय मी, इंग्रजी आणि मराठी. म्हणजे एकच पॅरेग्राफ असेल तो इंग्रजीमध्ये असेल आणि तो पण मराठीमध्ये असेल. हा माझा उद्देश आहे की आपल्यातले बरेच कलावंत जे आहेत किंवा जे स्टुडंट्स असतात ते 10वी नंतर गेलेले असतात कॉलेजकडे, पेंटिंग कॉलेजकडे, शिल्पकलेकडे. त्यांचं इंग्रजी ज्ञान थोडंसं कमी असतं. तर त्यांनासुद्धा ते वाचायला मिळालं पाहिजे म्हणून. आणि माझं पुस्तक महाराष्ट्राबाहेरही जावायला पाहिजे. कारण महाराष्ट्रावर पुरतं मराठीमध्ये मर्यादित राहते. इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही जर झालं एकाच पुस्तकामध्ये आलं तर ते जास्तीत जास्त लोकांच्या पुरतं. आणि माझा हा उद्देश आहे. मी टीचर असल्यामुळे माझ्या मनापासून एक कळवळ आहे की माझे जे विचार आहेत ते सर्वांच्यापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. बरोबर. माझे विद्यार्थी फक्त ते नाही आहेत, समाजामध्ये अनेक काही चित्रकार आहेत की ज्यांचा माझा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, की काही विद्यार्थी आहेत त्यांचा माझ्या कुठेही संबंध येत नाही आहे, पण त्यांनाही ते समजलं पाहिजे. सर, या विद्यार्थ्यांच्या अभिमानाबरोबर या सगळ्या कलांचा आनंद घेत असताना तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही प्रश्न आहेत का? आता काय झालं माहिती आहे का की ज्यावेळेला मी पेंटिंग करतो किंवा टीचर म्हणून काम करायला लागलो तेव्हा मला वैयक्तिक घरामध्ये फारसं लक्ष देता आलं नाही. आणि हे काम माझ्या मिसेसने केलं. कारण मुलानं वाढवणं. तुम्हाला एक घडलेला किस्सा सांगतो, मजेशीर किस्सा आहे. माझ्या मिसेसने सांगितलं मला की चिरंजीवांची पुस्तकं आणायची आहेत. गावामध्ये मी गेलो आणि त्या दुकानदाराला सांगितलं की मला पुस्तक पाहिजे. त्याने म्हटलं, मला विचारलं कितवीची पाहिजेत. म्हटलं मिसेसला विचारून सांगतो. म्हणजे इतकं हे होतं चित्रकलेमध्ये आणि शिक्षक आणि हे पेशा इतकं मी हे करून गेलो होतो की इतर गोष्टींचं मला फारसं लक्ष देता आलं नाही. मग तिनं मी दुसऱ्या दिवशी जाऊन पुस्तकं आणलेली. त्या शिक्षकाने मला घरी येऊन विचारलं मी तिला, त्यावेळी फोनची माझी सोय नव्हती. तर मग घरी आलं, तू पुस्तकं आणायला सांगितलीस पण कितवीची आणायला सांगितली नाहीस. ती म्हणजे मला वाटलं तुम्हाला माहीत असेल आपला मुलगा कितवीला शिकतोय ते. इतकं मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व घडून गेलो होतो त्याच्यामध्ये. बरोबर.
सर, तुम्ही शिक्षकी पेशामध्ये अनेक वर्ष होतात. तुमची कला साधनाही चालू होती. त्यानंतर तुम्ही प्रिन्सिपल झालात आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला वैचारिकदृष्ट्याही बदलावं लागलेलं आहे. तुम्ही विद्यार्थी होतात त्यावेळेला न्यूड पेंटिंग त्यावेळेचं, त्यानंतर शिक्षक झालात तेव्हाचं आणि नंतर प्रिन्सिपल म्हणून या सगळ्याकडे बघताना काय विचार येत होते आणि मुलांच्याकडून तुम्हाला काय मिळत होतं? हां, आता आमच्या वेळेला हा जो प्रकार होता न्यूड पेंटिंगचा तो कोल्हापूरमध्ये फारसा नव्हताच. तर हा जो प्रकार आहे फक्त मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट आहे ना हां. तिथेच फक्त होता. बरं. आणि मग काही लोक आमच्या वेळेला ज्यावेळेला लास्ट इयरची परीक्षा होती आमची त्यावेळेला आम्हाला रेफरन्स म्हणून मॉडेल वापरायला परवानगी द्यायची. त्यावेळेलाच फक्त आम्हाला न्यूड बघायला मिळायचं विद्यार्थी दशेमध्ये. बरं. कारण ते आम्हाला त्यावेळेला ते मॉडेल्स तिथे हायर करायचे आणि ते तुम्हाला प्राथमिक स्केचेस करण्यासाठी वगैरे त्या मॉडेलचा तुम्ही वापर करायचा. म्हणून मग त्यावेळेला आम्ही फक्त ते बघायचं. बरं. पण मला जेव्हा असं वाटतं की न्यूड पेंटिंग चांगलं कशाला म्हणतो आपण, की बऱ्याच वेळेला ही जी न्यूड पेंटिंग आपण बघतो त्याच्यामध्ये स्त्रियाचं जे अवयव आहेत त्याच्याकडे बघत असताना, स्त्री देहाचं बघत असताना, अवलोकन करत असताना त्याच्यामध्ये सौंदर्य शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. कामुक भावनेने ज्यावेळी तुम्ही एखादं चित्रण करता त्यावेळी ते चांगलं न्यूड पेंटिंग होत नाही. लक्षात आलं का? मोकळ्या मनानं जसं आपण फुलाकडे एकदा बघतो, फुलाला का ड्रेपरी असते का? नसतं, ड्रेस नसतो त्याला. ते जसं आपण बघतो त्याचं सौंदर्य शोधतो. त्यात नेमकं काय चांगलं आहे? आकार सौंदर्य चांगलं आहे, रंग सौंदर्य आहे का, टोटली त्याचं डिझायनिंग चांगलं आहे, ऑर्गनायझेशन, या सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करतो. आणि बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेला पेंटिंग करतो न्यूड पेंटिंग तर प्रत्येक कलावंत हा वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो त्याच्याकडे. आता मला ज्यावेळेला एखादं न्यूड पेंटिंग करायचं असेल त्यावेळी मला त्यातलं काय आवडलं नेमकं, मला त्यातलं टोटली ती बसलेली फिगर आणि त्याचा आजूबाजूचा परिसर, त्याच्यामुळे टोटल एक सौंदर्य मला दिसलं त्याच्यामधून, ते मी पेंट करतो. एखादा कलावंत असेल त्याला ते शेड लाईट्स पडलेत, त्याच्यावर छायाप्रकाशाचा जो प्ले आहे तो त्याला इंटरेस्टिंग वाटत असेल तो पेंट करतो. एखाद्याला वाटतं की ह्यातला बॉडी कलर फार सुंदर आहे फिगरचा, तो बॉडी कलर पेंट करायचा प्रयत्न करतो. सर, मगापासून तुमच्या हातात ही डायरी आहे आणि ती तुम्ही काय बाजूला सोडत नाही आहेत, कारण तो एक ठेवा आहे तुमचा. बरोबर. आणि तुम्हाला सुचलेले विचार तुम्ही त्याच्यात नोंद करत असता. गेली 40 वर्ष तुम्ही करताय असं मला कळलेलं आहे. पण मग तुमची पुस्तकं का नाही आली आत्तापर्यंत? हां, कसं आहे, मी पुस्तक करण्याचा हा माझा विचारच नव्हता. बरं. कारण मी जे काही सांगायचं ना ते मी माझ्या विद्यार्थ्यापुढे सांगायचा, की जे माझ्याजवळ येतात किंवा मला विचारतात किंवा बाहेरून कोणतरी येतं माझ्याकडे त्यांना मीही सांगतो सगळे विचार. बरं. ते पुस्तक रूपात यावं असं मला वाटत नव्हतं. पण माझे काही विद्यार्थीच इतके मागं लागलेत माझ्या की तुम्ही ते पुस्तक रूपाने कुठले, तुम्ही काही करू नका, फक्त तुमची डायरी मला द्या, आम्ही सगळं करतो. बरं. तुमची पेंटिंग मला द्या, तुमचे फोटोग्राफ द्या, तुमचे विचार. मी त्याच्यामध्ये माझा एक मित्र आहे त्याने सांगितलं की इंग्रजीमध्ये जे काय करायचं असेल इंग्लिशमध्ये, मी माझी मराठीमध्ये डायरी लिहिली आहे, ते मी सगळं करतो, ते तुम्हाला दाखवतो, पण तुमचं पुस्तक रूपात यायला पाहिजे असा त्यांचा अट्ठास आहे आणि म्हणून मी त्याला मग होकार दिलेला आहे. बरं. मग लवकरच तुमचं पुस्तक लवकरच येऊन जाईल असं अरे वा. आपण अपेक्षा करूया. मगाशी तुम्ही बोलता बोलता असं म्हणाला होतात की यातले सगळेच विचार काही माझे नाही आहेत. बरोबर आहे. पण मी ते कलेक्ट केले, म्हणजे तुमच्या लायब्ररीतून तुमचं वाचन चालू असतं, त्याच्यातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत काही चांगलं पोहोचवावं यासाठी तुम्ही हे लिहित असता. मग म्हणूनच हे पुस्तक रूपात येणं गरजेचं आहे असं तुमच्या विद्यार्थ्यांना वाटलं असेल, त्यात काहीही चुकीचं नाही. तुम्ही काय विचार मांडताय याच्यातून? आता चित्र काढत असताना ज्यावेळी मी एखादं पेंटिंग सुरू करतो तर पेंटिंग सुरू केल्यानंतर मला असं वाटतं की आपण कुठं थांबतो. त्यावेळेला मी विचार करतो की काय माझ्यात अडचण, कशामुळे थांबला माझा विचार, हा थॉट. मग त्यावेळेला मी विचार करत असताना मला सुचत जातं काही गोष्टी, किंवा माझी लायब्ररी आहे, मी सरळ ते पुस्तक काढतो आणि तो बघत बसतो सरळ, मी पेंटिंग बाजूला ठेवतो सरळ, त्यात कुठेतरी मला तो कंटेंट सापडतो. मग तो कंटेंट तुम्ही मी उतरून ठेवतो सर लगेच. बरं. किंवा आता टी व्हीवरती एखादी तुम्ही जसं आता मजा हे घेताय, मुलाखत घेताय, की काही लोक काही कलावंतांची मुलाखत घेत असतात,
त्यावेळी काही विचार त्यांच्यातून येतात. मग ते चित्रकले बाबतीत असं नाही आहे, संगीताबाबतीत जरी आले हां. तरीसुद्धा मी ती नोट डाऊन करतो आणि ते आपल्या चित्रकलेमध्ये कसे बसतात. वा. कसं आहे माहिती आहे का, सगळी कलेची फंडामेंटल्स असतात नाही सारखी आहेत, सगळी मूलतत्व सारखी आहेत, फक्त माध्यम बदलतं. काही सूर वापरतात, काही प्लास्टर वापरतात, काही रंग वापरतात, काही लेखन वापरतात, काही शब्द वापरतात, पण माध्यमं वेगवेगळी असली तर कलेची जी मूलतत्व आहेत ना ती कुठेही गेलेली नाही आहेत, ती सगळी सारखीच असतात. म्हणून मी काय करतो, एखाद्या शिल्पकाराची मुलाखत असेल ती मी ऐकतो, संगीतकाराची मुलाखत ऐकतो, गायकाची मुलाखत ऐकतो आणि त्यानं सांगितलेला विचार ते त्याच्या बाबतीत असतो, संगीताच्या बाबतीत असेल, पण मी विचार करतो की हा माझ्या चित्रकलेत का बसू शकत नाही, हा माझ्या शिल्पकलेत का बसू शकत नाही. मग मी तो नोट काढून ठेवतो आणि मग सांगतो ना हा इथं आपण इथे बसतो, हा विचार माझ्या ह्याच्यामध्ये. खरं आहे. म्हणजे आपण शेवटी शेवटपर्यंत विद्यार्थीच राहतो. राहायला असलाच पाहिजे. कलावंत हा शेवटपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे आणि तो अस्वस्थ असला पाहिजे. ज्यावेळी तो स्वस्थ होतो त्यावेळी तिथे तो थांबतो. वा. थांबता कामा नये. ती अस्वस्थता ही महत्त्वाची बाब आहे कलावंताच्या बाबतीत. कारण मला काहीतरी करायचं आहे, मला काही दाखवायचं, अजून मला जे वाटतं ते अजून ह्यात आलेलं नाही, असं जे वाटतं ना कलावंताला, तो कलावंत पुढे पुढे जातो, मग नाही तर मग तिथं स्टिकअप होत होतो. खरं आहे सर. थांबता कामा नये कलावंतांनी. बरोबर. तुम्हाला 2004 साली आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्यानंतर गुणीजन पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांच्या बद्दल म्हणजे आजकाल पुरस्कार मिळवले जातात, तुम्हाला ते सन्मानाने मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? मला खूप आनंद आहे. लक्षात आलं की मी कोणत्याही प्रकारचं काही उपद्याप न करता, लक्षात आलं का, हे मला मिळालेले अवॉर्ड्स आहेत, हे मला मी जे काय काम केलं काही कमी जास्त प्रमाणामध्ये असेल त्याची ती पावती आहे. आणि बऱ्याच वेळा मला असं विचारलं की मी एकदा बऱ्याच वेळा जातो डेमॉन्स्ट्रेशनसाठी वगैरे, तर मला विचारलं जातं की तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला, तर मी त्याला सांगतो माझा बँक बॅलन्स खूप कमी आहे, पण समोर बसलेला जो बँक बॅलन्स आहे ना तो खूप मोठा आहे माझा. वा. तुमचे विद्यार्थी माझे जे आहेत, जे कोण ऐकतात किंवा करतात, कामं करतात, तो जो बँक बॅलन्स आहे ना, आणि तो माझा लाखोत आहे आणि तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कोणीच घेऊ शकत नाही आहे. बरोबर. आणि ते फार महत्त्वाचे आहे. अवॉर्ड्स मिळतात, लक्षात आलं, अवॉर्ड मिळतात, हे त्यापुरतं तेवढ्यापुरतं ते असतं. असं आनंद कोणालाही मिळतं, अवॉर्ड मिळाला की आनंद होतो, तो प्रश्न नाही आहे. परंतु हा जो अवॉर्ड आहे ना विद्यार्थ्याचा, तो फार मोठा आहे, तो चिरकाळ कायमस्वरूपी टिकतो. म्हणजे ते विद्यार्थी त्यांचं काम आणि त्यांच्याबरोबर त्याच्या गुरुचं नाव राहणार, हे फार महत्त्वाचं वाटतं. कसं असतं माहिती आहे का, एखादा विद्यार्थी ज्या वेळेला नाव रूपाला येतो तर त्याला पहिल्यांदा काय विचारलं जातं, तो कुणाकडे शिकलास, तसं म्हणतो मी माझगावकर सरांच्या शिकलो. वा. तू कुठल्या संस्थेत शिकलास, तर मी ते कलाविषयी महाविद्यालयामध्ये शिकलो. म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी मोठा होतो त्यावेळी शिक्षक मोठा होता आणि संस्था पण मोठी होती. वा सर, क्या बात आहे. परिस्थितीपुढे शरण न जाता अत्यंत चिकाटीने काम करणं ही गणपतराव माझगावकर सरांची शिस्त आहे. त्यांची अमूर्त शैलीतील चित्र पाहताना त्याची जाणीव होते. त्यांचा वारसा पुढे चालवणारी जशी विद्यार्थ्यांची परंपरा आहे, अगदी तशीच घरातूनही नवी पिढी निर्माण होते आहे आणि हे अत्यंत आशादायक चित्र आहे. लहानपणापासून वडील जे पेंटिंग्स करायचे ते बघितलं जायचं, त्याचा परिणाम व्हायचा, त्या बऱ्याचशा गोष्टी होत्या की असं आम्हाला पण इच्छा व्हायची करायची. तर याचा परिणाम असा झाला की 10वीपर्यंत मी एज्युकेशन केलं. कंप्लीट केल्यानंतर वडील म्हटले की ठीक आहे की पुढचं एज्युकेशन तू करणार आहेस, त्याच्यामध्ये तुला जे हवं त्या फील्डमध्ये तू कर. मग त्यांनी माझ्यासमोर बरेच पर्याय ठेवलेले होते, जसं की मूर्तिकला असेल, पेंटिंग्ज असतील किंवा जाहिरात कला असेल. अशामध्ये ते म्हटले की ह्याच्यापैकी तू काहीही निवड. मग त्यांनी मला प्रत्येक कलेविषयी सांगत गेले की मूर्तिकलेमध्ये काय असतं, जाहिरातीच्यामध्ये काय असतं, पेंटिंग्समध्ये काय असतं, त्याच्याप्रमाणे तू पर्याय निवड असं सांगितलं. तर मुळामध्ये बेस जो होता तो त्यांच्यापासूनच क्रिएट झालेला होता की पेंटिंग्स करणं. त्याच्यामुळे ते पेंटिंग्स तर करतच होतो. पेंटिंगचा बेस असल्यामुळे मी परत जाहिरातीमध्ये थोडासा इंटरेस्ट होता, त्यामुळे मग मी जाहिरातीमध्ये इंटरेस्ट घेऊन जाहिरात कलामध्ये एज्युकेशन कंप्लीट केलं. याच्यामध्ये झालं कसं की माझ्या ज्या एज्युकेशन फील्डमध्ये प्रत्येक ठिकाणीसुद्धा इवन जाहिरातीच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून मला वेगवेगळं मार्गदर्शन मिळत गेलं. लोक असं म्हणतात की पेंटिंग्सची लोक जाहिरातीमध्ये काय मार्गदर्शन करणार, पण तसं नसतं. मोस्टली असं असतं की कोणतंही फील्ड हे एक आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर बघितलं तर बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं की जाहिरातीमध्ये सुद्धा कलेचा अंश हा येतोच.
जसं नृत्य नाटक सगळ्यामध्ये जशी कला असते आणि कुठे ना कुठेतरी एक आपल्याला ती माहिती असते की ह्याच्यामध्ये काय केलं म्हणजे काय होईल. तर मला माझ्या फील्डमध्ये काम करताना सुद्धा त्यांचा भरपूर फायदा झालेला होता की ज्याच्यामुळे माझ्या डिझायनिंग्समध्ये म्हणा किंवा जाहिरातीच्या कन्सेप्टमध्ये म्हणा बरेचसे व्हेरिएशन्स येत गेले. ह्याच्यामध्ये बराचसा मोलाचा वाटा जो होता मी तो त्यांनाच देईन. मी सरांची मोठी सून. माझं 2003मध्ये लग्न झालं. जेव्हा मी या घरामध्ये सून म्हणून आले तेव्हा मला अशी माहेरची कमतरता भासलीच नाही, कारण मला इथे सुद्धा एक वडील आणि आई मिळाली. वडिलांनी जेवढी माया दिली त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने मला त्यांनी माया दिली. घर कसं असतं, कसं राहावं घरामध्ये, किंवा मी नोकरी करते, मी एक शिक्षिका म्हणून काम करत असताना वावरत असताना कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि खरंच मी सुद्धा एक शिक्षिका आहे, नोकरी करत असताना मला त्यांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्यांनी मला कधीही घरच्या कामासाठी रजा काढू दिली. ते म्हणायचे प्रोफेशनल आहेस, प्रोफेशनल राहिलं पाहिजे, आम्ही घर सांभाळतो, आम्ही लक्ष देतो तुझ्या मुलांकडे, तू फक्त नीटनेटकेपणानं नोकरी कर. आणि आत्ता मला 16 वर्ष झाली नोकरीला, खरं त्यांचा सपोर्टमुळेच मी इथपर्यंत पोचले आणि याचे सगळे श्रेय मी माझ्या सासू सासऱ्यांनाच देईन. मला एक म्हणावं असं वाटतं की माझं म्हणून नाही जगता आलं तरी आपलं म्हणून या जगामध्ये जगलं पाहिजे, आणि हे सारं शक्य आहे ते केवळ चांगलं वागता आलं पाहिजे. आणि या उक्तीप्रमाणेच सासऱ्यांची आमची जी जीवनशैली आहे ती खरोखर खूप साधी आहे. आणि म्हणतात ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान, या उक्तीप्रमाणे खरंच सासऱ्यांची आमच्या कीर्ती खूप महान आहे. आणि याचा मला खूप मोठा गर्व आहे की मी त्यांची सून आहे. तुमच्या आठवणीतला आत्ता ज्याचा उल्लेख करत होतात त्या संगीताचा, हां तर त्याचा एक वेगळा भाग चित्रामध्ये प्रतीत होत असतो. बरोबर आहे. त्याची एक आठवण तुमच्याकडे, ती काय आहे? आता एक प्रसिद्ध गायिका आहेत अजून त्या, आणि जितेंद्र अभिषेकचे त्या स्टुडंट्स आहेत. तर एकदा त्यांनी बुवांना विचारलं, अभिषेकी बुवांना, की मी उद्या माझा कार्यक्रम आहे, मी काय गाऊ? तर त्यांनी सांगितलं, तू काहीही गा, मैफिल रंगली पाहिजे. बरं. तसंच चित्राच्या बाबतीत आहे, तुम्ही काहीही काढा, रंगरेषांची मैफिल जुळली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. क्या बात आहे सर. आणि म्हणून मला तो किस्सा आठवला आणि मी तो विचार करतो की ही जी माणसं असतात, ही मोठी माणसं असतात ना, ही फार पुढचा विचार करतात. आणि त्यांचं थोडक्यात सांगणं असतं. आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, बेंद्रेने मला सांगितलं, अरे बाळांनो तुम्ही समोरचा रंगवत आहे, तसं नका रंगू. ते समोरचं तुमच्या दृश्यात, तुमच्या जो मनावरचा जो परिणाम झाला असतो ना, तो तुम्ही काढा बाहेर, तो तुमचा असेल. नाहीतर मग सर्वांची चित्र सारखी होतील. खरं. आणि एक चित्र दुसऱ्यासारखं पण होत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी एखाद्या वेळ पेंटिंग करतो त्यावेळी माझ्या मनाची अवस्था जी असते ना, ती दुसऱ्यांदा पेंटिंग करताना तसंच जे चित्र काढायचं म्हटलं तर होत नाही, कारण त्यावेळी माझी मनाची अवस्था ती नसते. बरं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की मी एखादी गोष्ट केली, कृती केली की ती पुन्हा करताना मला ती तशीच जमेल असं नाही? होतच नाही. बरं. कारण त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला माझ्या मनाची अवस्था, माझ्या शरीरावरती निसर्गाचे होणारे परिणाम, ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, त्याचा परिणाम माझ्या मनावर होतो. किंवा मी रंग करतो, 2 रंगाचे मिश्रण करत असताना, मी 2 मिश्रण करत असताना कोणता रंग किती पर्सेंटेज घेतलेला आहे हे काही मला माहीत नसतं. बरोबर. काही काही वेळेला चुकून ब्रश साफ करत असताना काही रंग त्यात राहून जातो आणि तो पण कॅनव्हासवर लागला जातो आणि तो चांगला दिसतो. हा ॲक्सिडेंटल इफेक्ट म्हणतो आपण. बरोबर. तो त्या दरम्यान येईलच असं नाही आहे. म्हणून एक कलाकृतीसारखी दुसरी कलाकृती होत नाही. त्याची कारण ही आहे की त्यावेळेला संपूर्ण बदललेलं असतं सगळं, तुमचं जीवन बदललेलं असतं. इव्हन बघा ना तुम्ही आता, माझ्या आता शरीरामध्ये काही सेल्स आहेत, तुमच्या शरीरामध्ये काही सेल्स आहेत, 1 तासाबरोबर ते सेल्स सगळ्या नष्ट होणार आहेत.
म्हणजे काय होणार, नवीन निर्माण होणार. हं. तसं चित्रसुद्धा नवीन निर्माण होतं, जुनं होत नाही. बरं, आता ज्याचा उल्लेख केला अमूर्त शैली, तर त्याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? आता काय समजते काय, चित्र हे अमूर्त नसतं खरं म्हटल्यानंतर. मुळात चित्र हे मूर्तच असतं. आता सांगा तुम्ही मला, कुठलंही पेंटिंग तुम्ही घेतलं तर ते अमूर्त असतं का? ते मूर्त स्वरूपात असतं. त्याचा कंटेंट असतो, त्याचा आशय असतो ना, तो अमूर्त असतो. आशय अमूर्त असतो. अमूर्त. आता उदाहरण एक साधं घ्या, एक गुळाचा खडा आहे. खडा दिसतो मला, तो आकार आहे त्याचा, पण त्याची गोडी जी आहे ना, तो त्याचा कंटेंट आहे, तो त्याचा आशय आहे. हे पेंटिंगमध्ये यायला पाहिजे. साखरेचा खडा जर आपण घेतला, गुळाचा खडा घेतला, तर हे अमूर्त वगैरे म्हणतात का नाही, हे काही मला पटत नाही. चित्र माझं अमूर्त आहे. चित्र अमूर्त नसतं, चित्र मूर्त असतं. त्याचा आशय असतो, तो मात्र अमूर्त असतो. आणि तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने घेत असतो. आणि तोच महत्त्वाचा आहे खरं म्हटल्यानंतर. तसंच असायला पाहिजे. कारण प्रत्येकजण विचार करत असताना समोरच्या दृश्याचा किंवा चित्राचा तो आपल्या दृष्टिकोनात बघतो. आणि ते बऱ्याच वेळेला एका चित्राला का आवडतं, तर त्याचं लायकिंग जुळलेलं असतं. आता मला उदाहरणार्थ, मला एखादं भीमसेन जोशी आवडतात. मला भीमसेन जोशी आवडणारच, कारण माझी ते लायकिंग आहे. बरोबर. किशोरी आमोणकर आहेत, त्या मला आवडतात, कारण त्याचं जे हे आहे ट्युनिंग त्याचं माझं जमलेलं असतं, म्हणून मला ते आवडतं. तसंच काही कलावांचे चित्र. आणि उदाहरणार्थ असंही आहे की ज्यावेळेला बघा तुम्ही की युद्धाचं चित्र काढा म्हणून सांगितलं तर ते चित्र सिनेमातलं होऊन जाईल, म्हणजे खोटं होऊन जाईल ते, कारण युद्ध बघितलेलं असतं. तुम्ही जेव्हा बघितलंच नाही, तो मी काढणार कसं? बरोबर. पिकासोचं गुर्निका हे पेंटिंग जे आहे ते जगप्रसिद्ध का झालं, तर त्यानं त्या गुर्निका खेड्यावरती पडलेला बॉम्ब त्यांनी प्रत्यक्ष बघितलेला होता. लक्षात आलं का? बरोबर. आणि ते सगळं बेचिराग झालं, त्याला रंग हे नाही झालं ते. आणि सगळ्या लोकांच्या किंकाळ्या, ते प्राणी ओरडत आहेत, माणसाचे हात तुटलेत, पाय तुटलेत, असं सगळं चित्र त्यांनी पिकासोनं काढलं होतं. आणि ते संपूर्ण चित्र त्यांनी ग्रे रंगामध्ये केलं. ते कारणही त्याचं होतं. ग्रे रंगामध्ये का केलं त्यांनी चित्र, ते की रंगच नाहीसे झाले या बॉम्बमुळे. त्यामुळे त्यांनी सगळं चित्र, आणि म्हणून ते चित्र जगप्रसिद्ध झालं. त्याचं कारण ते आहे की त्याच्यामध्ये मिनिंग आहे. त्यांनी अनुभव घेतले, अनुभव आहेत त्याच्यामध्ये, अनुभूती दिसते त्याच्यामध्ये. आणि म्हणून चित्र जगप्रसिद्ध, जे काही चित्र, जी नामांकित चित्र, त्याच्यामध्ये पिकासोचं हे गुर्निका पेंटिंग आहे ना. अजून एखादं कुठचं? ह्याचं घ्या, व्हॅन गॉगचं. व्हॅन गॉग ज्यावेळी त्यांनी चित्रे काढली, त्यांनी काय केलं, आपली खुर्ची काढली फक्त. खुर्चीचं पेंटिंग केलं त्यांनी. चित्र काढण्यासाठी फार वेगळा सब्जेक्ट लागतो किंवा खूप लांब जावं लागतं असं नाही आहे. तर तुम्ही चित्र बघितलं तर कुणीही सांगेल की ज्याला चित्रकलेचं थोडंसं ज्ञान आहे, ते चित्र कुणाचं आहे, तो सांगेल की हा व्हॅन गॉगचं पेंटिंग आहे. कारण त्याचं टोटल व्हॅन गॉग उतरलं त्या खुर्चीमध्ये त्यानं. हो. आणि खरं म्हटल्यानंतर त्यावेळेला सुद्धा जसं आपण म्हणतो की पाश्चात्य देशामध्ये कलावंतांना खूप मान दिला जातो वगैरे, तर तसं सगळं काही खरं नाही आहे, तो म्हणजे मी सांगतो. तर एकदा असं मी कुठंतरी ऐकलं असं की व्हॅन गॉगच्या पेंटिंग समोर उभारून एक नवरा बायकोची पेअर असते. नवरा बायको वयस्क असतात, रडत असतात. तो क्युरेटर विचारतो, तुम्ही का रडताय? तर म्हणजे मी देवाला प्रार्थना करते, आमच्या गॉडला, की ज्या लोकांनी व्हॅन गॉगला न्याय दिला नाही त्यांना तू माफ कर. एवढा मोठा थॉट आहे. आणि आपल्याकडे हेच महत्त्वाचं आहे की आपल्याकडे अजून हे शिकवलं जात नाही आहे. चित्रकलासुद्धा ऐकणे, पाश्चात्य देशामध्ये चित्रकला म्हणजे विषय असं नाही आहे. तर एक साधारण माझं एक एक्झिबिशन चाललं होतं, आणि प्रदर्शन चाललं असताना एक बाहेरचे कपल होतं, आणि त्यांची एक मुलगी 12 वर्षाची असेल, 12-13 वर्षाची मुलगी असेल. आणि ती टूर आल्यानंतर तिला एक पेंटिंग माझं आवडलं. मग ते पालक आले पाहिजे, त्यावेळी त्याची किंमत मला 1200 रुपये त्याची मी किंमत होती, खूप वर्षापूर्वीची. किती वर्ष साधारण? जवळजवळ काय ती 30 ते 35 वर्षापूर्वीची. तर त्या मुलगीनं तिच्याकडे 800 रुपयाचे ह्याचे चेक्स होते, ट्रॅव्हलिंग चेक्स होते. आणि ती काय म्हणत होती की मी इंडियातून जाताना काहीतरी विकत घेऊन जाणार आहे. आणि तिच्या वडिलांनी तिला खाऊसाठी दिलेले पैसे होते ते विशेषमध्ये, आणि तिने ते साठवले ते. आणि जाताना मी पेंटिंग घेऊन जाणार आहे. मग पालकाने मला विचारलं, हे माझं तिच्याकडे 800 रुपयेच आहेत, ते पण तिने खाऊसाठी जमा केलेली, आम्ही तिला पैसे, तिने भिशी केली होती आणि ते तिला दिलेले आम्ही, आणि तुमचं पेंटिंग तिला आवडले, तिला बेडरूममध्ये लावायचं आहे, तुम्ही द्याल का? हा केवढा मोठा, म्हणजे एक 12 वर्षाची मुलगी आपल्या घरामध्ये ओरिजिनल पेंटिंग असावं, केवढा थॉट त्या शिकवलं जातो तिकडे, केवढा विचार आहे. बरोबर. हो, आपल्यातल्या काही जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांना काही कळत नाही, खूप वाईट वाटतं आपल्याला. म्हणजे
असं म्हणावं लागतं आपल्याला की तुम्ही चित्रकला काढून टाकता विषय शाळेतून. चित्रकारा विषय हा चित्रकार करण्यासाठी नाही आहे, तर चित्रकारा या शाळेमध्ये शिकवण्यासाठी जो आहे तो विद्यार्थी सुसंस्कृत व्हावा, त्याला सौंदर्याचं ज्ञान असावं म्हणून शिकवलं जातं चित्रकला. चित्र काढण्यासाठी म्हणून चित्र नाही आहे तो. बरोबर. तर हा आमच्यातल्या लोकांना कळतच नाही अजून की आपल्या मुलाला किंवा आपल्या पाल्याला किंवा आपल्या देशातल्या नागरिकाला, विद्यार्थ्याला आपल्याला सुसंस्कृत करायचं आहे. संगीताची गरज काय असं म्हणतात काही लोक. बरोबर. असं नाही आहे ॲक्च्युली. बरं, आता तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की त्या मुलीला असं वाटलं की एक चित्र आपल्या भिंतीवर असावं. आजकाल अशा भिंतींचा काही विचार केला जातो? हल्ली काय होतं तुम्हाला मी सांगतो. हल्ली इंटेरियर डिझायनर सांगतील ते चित्र विकत घेतलं जातं. चित्र इंटेरियर डिझाईन बदललं, चित्र काढून टाकलं जातं. असं बऱ्याच ठिकाणी होते, सर्व ठिकाणी होतं असं नाही आहे, पण असं आहे मात्र. म्हणजे इंटेरियर डिझायनर सांगतो की तुम्हाला ही भिंत आहे, हे रेड कलरची भिंत आहे, इथे या कलरची चित्र चांगली दिसेल आणि तुम्ही ही पेंटिंग लावा. त्या जो मालक असतो त्यातलं फारसं काही कळत नाही त्याला, पण त्याला ते हवं असतं. त्यांनी सांगितलं की इंटेरियर डिझायनर सांगितलं ना, मग ते चित्र तिथं पाहिजे. म्हणजे चित्रकारांची व्हॅल्यू किंवा काही असेल तर ते आता इंटेरियर डिझायनर ठरवणार तुमची चित्राची व्हॅल्यू. पण हे वाईट आहे असं मला वाईट आहे. आणि आता त्यामुळे काय होतं, म्हणजे इंटेरियर डिझाईन बदललं ते सगळंच काढून टाकलं जातं. म्हणजे फर्निचरला जेवढी व्हॅल्यू होती ना, तेवढी चित्राची व्हॅल्यू जाते नंतर. मग मधल्या काळामध्ये असाच एक इंटरव्ह्यू घेताना असं कळलं होतं की सरकारकडे असलेल्या काही चित्रांची धूळ खात पडलेली अवस्था आहे, कोणीतरी पाहिलेली आहे. म्हणजे बऱ्याच मोठ्या चित्रकारांची आहे, असं झालेलं आहे. आणि त्याला कारण काय दिलं जातं की लावायला जागा नाही आहे, भिंतीच उरल्या नाही आहेत. म्हणजे नाही, तुम्ही बांधा ना बिल्डिंग तेवढ्यासाठी, तुम्ही तेवढ्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी साताऱ्यामध्ये एक मोठं म्युझियमसाठी म्हणून वास्तू बांधली गेलेली आहे. तर माझ्या डोक्यामध्ये असं होतं की माझ्या एका विद्यार्थ्याला मी बोलून पण दाखवलं की महाराष्ट्रामध्ये जेवढी म्युझियम्स आहेत आणि ज्यांच्या गोडामध्ये पेंटिंग आहेत की त्यांना लावणं शक्य नाही, ती त्यांनी सातारला आणावीत आणि त्या संपूर्ण म्युझियममध्ये म्युझियम करून टाकावं ते बिल्डिंगचं. प्रचंड बिल्डिंग आहे, म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे सगळे गोडाऊन्स आहेत ना ते सगळे तिथे बसतील. बापरे, एवढी सुंदर बिल्डिंग आहे ती आता कोविड सेंटरला दिली गेली. सांगा, हे जे त्याला जो डायरेक्टर असतो ना त्याला एक व्हिजन पाहिजे असतं ना, ते व्हिजनच नाही आपल्याकडे, दृष्टीच नाही आहे. पाश्चात्य देशामध्ये तालुका वाईज म्युझियम्स आहेत, तालुका वाईज आहेत. म्हणजे आता जसे आम्ही नाटकाची थिएटर्स करायला लागलेलो, तालुका निहाय किंवा जिल्हा निहाय तशी म्युझियम्स आहेत. बरं, आपल्याकडे काय आहे, म्हणजे किमान ती जी थिएटर्स आहेत किंवा त्या ज्या जागा आहेत तिथे तशी असायला हरकत नाही असं मला वाटतं. आपण या नोटवरच आजचा हा जो तिरका सूर लागलेला आहे की ज्याच्यात ॲप्रिसिएशन, रसास्वाद घेणं हा जो प्रकार आहे तो लोप होत चाललेला आहे किंवा राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवं आहे असं मला वाटतं. बरोबर. तर त्या नोटवर आपण काही लोकांना शहाणं व्हावं अशी प्रार्थना करूया. आणि आजच्या या मुलाखतीचा शेवट आपण इथे काहीतरी चांगलं घडेल. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तुमच्या त्या चित्राचा की कोविडमुळे काय झालं आहे तर सगळं जग बदललं आहे आणि सगळं स्वच्छ झालं आहे आणि तरी देखील फुलं येणं थांबलेलं नाही. फुलं येतच राहणार आहेत, पण त्यांचा रंग बदललेला आहे, ती फुलंही स्वच्छ झालेली आहेत. तसंच लवकरात लवकर ह्या सगळ्या जगामध्ये चित्रांचं जगही स्वच्छ होऊन आपल्या निदान भारतातलं तरी हे एक धूळखात पडलेली चित्र बाहेर यावीत, भिंतीवर लागावीत आणि भिंती सुंदर दिसाव्यात आणि रसिकांना ती पाहायला मिळाली पाहिजे. अर्थातच भिंतीवर लागले की दिसणार. आता गोडामध्ये कोण बघणार सांगा की. हो, बरोबर बरोबर. तर अशी ही चित्र आपण ज्या वेळेला बघू आणि एक सांस्कृतिक ठेवा आपल्याला पुन्हा एकदा बघता येईल त्यावेळेला त्याचा आनंद आणखी वेगळा असेल. रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये आपण अनेक असेच प्रश्न, त्याला काही उत्तरं घेऊन येणार आहोत. मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये. सर नमस्कार. धन्यवाद.